आज आपण तंदुरी पापलेट बनवणार आहोत। त्याच्यासाठी आता आपण इथून मार्केटमध्ये जाऊन एक पापलेट घेतलेला आहे आणि तो भरण्यासाठी ना अशी खाच करून घेतलेली आहे। आता हे पापलेट स्वच्छ धुवून ते साफ करून पोटातली घाण काढून आता मग आपण ह्याला स्वच्छ धुतल्यानंतर ह्याला मीठ लावून घ्यायचं आहे। मीठ दोन्ही बाजूनी चांगलं मीठ सोडलं, आतही मीठ सोडल्यानंतर कुठलाही तंदुरी मसाला घेऊ शकता। जो काही तंदुरी मसाला अवेलेबल असेल तो पाण्यामध्ये थोडासा भिजवायचा आणि तो तंदुरी मसाला घेऊन पापलेटला लावायचा। तर तुम्ही तंदुरी मसाल्याबरोबर जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या घरात कुठलाही लाल तिखट मसाला असेल, काही असेल, जसं तुम्हाला तिखट आवडतं तर पाहिजे तर तोही लाल तिखट मसाला, तंदुरी मसाला घ्यायचा आणि थोडंसं तेल असतं ना ते मिक्स करून लावायचं। त्याच्याने त्याचं जे कोटिंग आहे ना ते चांगलं राहतं। अशा पद्धतीने आपल्याला हे फिश मॅरिनेट करून थोडा वेळ ठेवायचं आहे। हे मॅरिनेशन ॲटलिस्ट तुम्ही अर्धा तास किंवा 45 मिनिट्स नक्कीच ठेवा। 1-2 तास ठेवलं की 2-4 तास ठेवलं तर चांगलंच आहे। मसाला आणि जे आपण तेल लावलं आहे ना ते पूर्णपणे त्याच्यामध्ये पापलेटमध्ये तो मसाला मुरतो। तर जितकं जास्त वेळ ठेवतो आहे तेवढा वेळ ठेवा। मॅरिनेशन झाल्यानंतर मग तेल गरम करायचं आहे आणि गरम तेलामध्ये आपल्याला फिश फ्राय करून घ्यायचा आहे। फिश फ्राय करून झाल्यानंतर तो एका ह्याच्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि आता आपण चारकोल जो असतो, कोळसा जो असतो तो चांगला गरम करून घ्यायचा आहे। कोळसा गरम झाला की आपल्याला त्या कोळशाचा जो तंदूरचा जो स्मोकी फ्लेवर द्यायचा असतो तो मात्र जो कोळसा आपला गरम केलेला आहे तो आपण त्या पापलेटच्या बाजूला ठेवायचा आहे कोळसा आणि त्याच्यावरती वरून आपण तेल सोडायचं आहे। त्याच्याने जो फ्यूम्स तयार होतात त्याच्यामध्ये ते पापलेट चांगलं राहतं आणि त्याच्यामुळे त्याला तो स्मोकी फ्लेवर येतो। आणि हे झाकून आपल्याला ॲटलिस्ट अर्धा तास तरी ठेवायचं आहे तरच तो स्मोकी फ्लेवर चांगला येतो त्याला। आणि त्याच्यावरती ना एक काहीतरी जड भांडं ठेवण्यासाठी, वाफ बाहेर जाऊ नये ती जे आहे त्याची वाफ बाहेर आपण जडसाठी पाण्याचा पेला वगैरे ठेवू शकतो। त्याच्यामध्ये आता आपलं पापलेट रेडी झालं आहे।